श्रीमान योगी भाग 3 कथा 11. पावसाच्या अखंड धारा कोसळत होत्या. घोंघावणारा वारा रात्रंदिवस वाढत होता. वारांची सळसळ, पावसाचा आवाज आणि वादळ या सारा निसर्ग हेरावून गेला होता. चांदण्याचे दिवस असूनही चांदणे दिसत नव्हते. टेहळणी बुरुजावरचे लोक कानाचे डोळे करून गड राखीत होते. जाग देणारे आवाज उठत होते. घोंघावणाऱ्या वाऱ्यात ते आवाज भयाण वाटत होते. सितू हवालदार असाच पावसाचा मारा चुकवीत उत्तरेच्या तटावरून फिरत होता. अंगावरली हिरली पावसात निथळत होती. काही न बोलता सिद्धू हवालदारामागून दोघे बारगीर जात होते. काहीतरी ढासळण्याचा आवाज अचानक आला. तिघांची पावले थांबली. काही दिसत नव्हते. कान ऐकत होते. घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आणि उघळणाऱ्या पाण्याचा तेवढा आवाज येत होता. पावसात कपारीचा दगड निखळला असेल असे समजून सिद्धू परत ताठ झाला. तोच आवाज पुन्हा आला. हुशार. आवाज गडावरून आला नव्हता. आवाज खालून आला होता. पावसाची पर्वा न करता सिद्धूने झटकन इरले फेकले. वाऱ्याच्या तडाख्यात ते तटाखाली उडाले. मागच्याने त्याचेच अनुकरण केले. सिद्धूने तलवार उपसली. डोळ्यावर येणारे पाणी निघून सिद्धू ऐकू लागला. परत तो अस्पष्ट आवाज कानावर आला. हुशार. आता मात्र शंका नव्हती. सिद्धू तटावर वाकला. त्याने हाक दिली. कोण हाय? उत्तर आले नाही. परत त्याने जोराने आवाज दिला. अरे कोण हाय? दोर सोडा. खालून आवाज आला. सिद्धूच्या अंगावर भर पावसातही काटा फुलला. त्याने एका बारगीराला चौकीवरचे सैनिक गोळा करायला सांगितले. बघता बघता 5-50 हत्यारबंद गोळा झाले. सिद्धूने एका बारगीराला किल्लेदाराला आणायला पाठवले. बारगीर धावला. खालून परत आवाज आला. दोर टाका दोर. सिद्धूने कपाळाचे पाणी निपटले. तटावरून वाकून तो टाकतो. उभा राहो. खालचा आवाज बंद झाला. उभ्या पावसाने धड सारे तटाकडे उभे होते. कुणाला काही सुचत नव्हते. पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजातून कल्पनेचे नवीन आवाज कानावर पडत होते. तटभागावर सारखी वर्दळ चालू ठेवली होती. तोच किल्लेदार त्र्यंबकराव तिथे आले. सिद्धूने मुजरा करून सांगितले. त्र्यंबकराव म्हणाले, दोर सोडा. चौकी पायऱ्यातून दोर आणला गेला. दोराचे वेटोळे फेकले गेले. सिद्धू ओरडला. दोर आला हो. सारे दोराकडे पाहत होते. सिद्धूच्या हाती दोराचे टोक होते. दोराला हिसके बसता सिद्धू म्हणाला, दोर पकडला. दोघे बारगीर पुढे झाले. त्यांनी आणि सिद्धूने हाताला तिडे देऊन तटाला पाय देऊन दोर खेचून धरला. दोराला ओढ लागत होती. ओढ वाढत होती. काही वेळ गेला आणि एक हात तटावर पडला. दोघांनी त्या माणसाला वर उचलून घेतले. त्र्यंबकरावने विचारले, आणखी कोण आहे? श्वास घेत तो इसम म्हणाला, कोण नाही. त्र्यंबकरावने दोर उचलून घ्यायला सांगितले. बुरुजाच्या चौकीवर सारे गेले. फला ते नजीक आले. एक संन्यासी चिंब भिजलेला उभा होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटले होते. त्र्यंबकरावने विचारले, कोण तू? संन्यासी महाराज. तो संन्यासी म्हणाला, गडावर का आलास? भिक्षेसाठी महाराज. आणि वेड्यातून कोणी सोडलं? समर्थ कृपा. नीट बोलतोस का? त्र्यंबकराव चिडले. रागवू नका. गरीब संन्यासी मी, साधू माणूस. मला राजांच्या समोर हजर करा. तर मानकरीस तू. राजे सुख झालेत. राजांना उठवा. नाहीतर काय? राजे उद्या रागवतील आपल्यावर. मी फार थकलोय. राजांच्याकडे घेऊन चला मला. संन्यासाच्या शांत उद्गाराने त्र्यंबकरावांना काय करावे ते सुचेना. ते म्हणाले, ठीक आहे. संन्यासाचे हात मागे बांधले गेले. सारे वाड्याकडे चालू लागले. राजांना जागे करण्यात आले. एवढ्या अपरात्री जागे करण्यात आल्यामुळे राजे ताड करून पलंगावर उतरले. त्यांनी विचारले, काय झालं? हुजऱ्या म्हणाला, किल्लेदार आलेत. पाठव त्यांना. किल्लेदार आत आले. राजांना म्हणाले, एक संन्यासी गडावर आला आहे. कसा आला? राजांनी करड्या आवाजात विचारले. तटाखालून आवाज येत होता. पहारेकरांनी तो ऐकला. दोर फेकून वर घेतला. काही सांगत नाही. कुठे आहे? आणला आहे. आज्ञा होईल तर आमच्या समोर हजर करा. संन्यासी आणला गेला. संन्याशाला पाहताच राजांची चर्या बदलली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. राजे म्हणाले, त्याचे हात सोडा. पण महाराज. त्र्यंबकराव म्हणाले, हात सोडा. साधू संतांना कोणी भांडतं का? संन्यासाचे हात सोडले गेले. राजे म्हणाले, त्र्यंबकराव तुम्ही जा. कपडे बदलून घ्या. आम्ही पाहतो. त्र्यंबकराव मुजरा करून गेले. ओल्या अंगाने नितळत असलेल्या संन्याशाला मिठी मारत राजे म्हणाले, अरे महादेवा, अक्षरशः देवासारखा अवतरलास. थांब. राजांनी आत जाऊन आपली संदूक उघडली. तिथून आपले कपडे काढून महादेवापुढे करत ते म्हणाले, प्रथम कपडे बदल. नको महाराज. तो म्हणाला, अरे तुझं खरचटलेलं अंग, भिजलेले कपडे, थंडीने कुडकुडतोस. अरे सरळ बोलता तरी यायला हवं ना.
फालते कपडे, आमची आज्ञा आहे, तोवर आम्ही आलो. राजे बाहेर गेले. देवडीवरचे पहारेकरी गडबडीने उठून उभे राहिले. राजे म्हणाले, देवडीवरच्या धुमीवर जाळ करा. राजे परत आपल्या महाली आले. महादेवाने कपडे घातले होते. तो संकोचला होता. राजे हसले. त्याचा हात धरून राजे म्हणाले, चल. महादेवाला घेऊन राजे देवडीवर आले. नाईक अदबीने उभा होता. राजे म्हणाले, नाईक, तुमचं घोंगडं धुमीजवळ टाका, आम्ही जरा शेकत बसतो. नाईकाने आपले घोंगडे धुमीजवळ टाकले. राजे म्हणाले, नाईक, पहारेकरी बाहेर उभे करा, आत कोणालाही सोडू नका. जी. नाईक जाताच राजे घोंगड्यावर बसले. धुमीतील बाबळीची गाठ जळत होती. नवी बारीक लाकडे तीवर रचली होती. धूर धुमसत होता. हाताला धरून राजाने महादेवाला जवळ बसवून घेतले. छपरावर पावसाचे सडचे सरी कोसळत होत्या. बाबळीचे पाणी चौकात पडत होते. काय महादेवा, सांग आता, राजे म्हणाले. महाराज, गडावर मासाहेब महाराज काळजीत आहे. शास्ताखानानं पुण्यात आपल्या लाल महालात ठाणं दिलं आहे. खालचा मुलूक लुटला आहे. आणि किल्ले मजबूत आहेत. चाकणला त्यांना वेढा दिला आहे. फिरंगोजी गड लढवत आहे. आपण वेड्यात गुंतलात. मासाहेबांना काही सुचेना. खुद्द मासाहेब महाराज फौज घेऊन निघाल्या. हो, नेताजी आले. त्यांनी मासाहेबांना रोखलं. धुमी पेटली होती. लहान लहान ज्वाळा उफाळत होत्या. राजे हात शेकत होते. राजे म्हणाले, घार आकाशात फिरते, पण तिचं लक्ष पिल्लाकडे असतं. इथं सगळंच उठपाट झालंय. आम्ही भराऱ्या मारतो आहोत आणि मासाहेबांना ते गडावरून पाहावं लागतंय. काय वाटत असेल त्यांना, सांग. नेताजी हरले, ते आम्ही पाहिलं. त्यांचा नाईलाज झाला. पण तू कसा आलास? मासाहेबांनी अनेक नजरबाज पाठवले, पण कुणाचे काही चाललं नाही. सिद्धी, जवळ, संन्यासी, वैरागी, फकीर कुणालाच जागा देत नाही. वेढा मजबूत आहे. दिवसातून एक वेळ तरी भर पावसातून सबंध वेढा फिरतो. पण तू कसा आलास? मी येत असता कोकणातील सुरव्यांची तुकडी वेड्यात सामील व्हायला जात होती. साताऱ्याजवळ गाठ पडली. 50 होम देऊन त्यांना फितवलं. त्यांच्यातलंच एक म्हणून मी तळावर आलो. शाब्बास. महिनाभर तळावर आहे, पण संधी मिळेना. नशिबाने एक जागा गावली. सगळीकडे बोलवा होता की शिवाजीराजे सिद्धीला शरण जाणार. धीर निघेना. मग काल रात्री हिज्जा केला आणि रात्रीच निघालो. मग संन्यासी केव्हा झालास? येताना हेच कपडे करून आलो. साताऱ्याला बारगीर झालो. कपनी जवळ होती. विचार केला, गावला तर वाडाच्या लागायचा. तेव्हा परत रात्रीचं कफनी चढवली आणि आलो. धन्य तुझी महादेव. आलास ती वाट कशी आहे? उत्तरेची वळण आहे ना ग. तिथं 2 मेट्या जरा पातळ आहेत. किती अंतरा मेटी आहे? 150 कदमावर तरी असेल. राजे हसले. म्हणाले, तिला पातळ म्हणतोस? बाकीच्या 50 पावलावर मेटी आहेत. हाताला हात लावून वेढा उभा आहे. तेवढी एकच जागा आहे. मेटकरी लय तर 30 असतील. ठीक आहे, उद्या विचार करू. थकलास, झोप आता. राजे उठले तेव्हा शेकोटी पुरी पेटली होती. ज्वाळा जिभल्यासाठी वर उफाळत होत्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.